फुगा आणि हवा चालली गेली तर ते बाद होऊन जाईल. तशी हवा गेल्याच्या नंतर परत एक रेड फुगा जो आहे तर तो ऍड केला जाईल आणि परत त्यांना फुगवून जो आहे तर तो पुढे ठीक आहे. बरं हा फुगा जो आहे लक्ष पूर्ण ऐकून घ्या आणि नंतर विचारा. परत पुढचा नियम असा आहे की फुगा पास ऑन करत असताना यांच्याकडे समजा गेला फुगा बरोबर आहे तर यांच्याकडे गेल्याच्या नंतर खाली पडला आणि तो उडत उडत तिकडे गेला तर लगेच उचलून नाही पास करू शकत. जिथून पडला त्यानंच तो उचलून आणायचा आणि शेजारी चाललाय येतं लक्षात. मग हा पास पास होतोय तर तो कुठे येणार आहे न काना पडता येणार नाही. बरोबर आहे. त्याला घड्याळ लावता येणार नाही काढायसाठी असा दाबायचा फोडला तर त्याला कसा फोडायचा असा असा जो त्याला फोडायचा आवाज आला पण मध्ये जे करते असे दाबायला गेले आणि असा आवाज आला बाद केला जाईल फुग्याचा खायला पाहिजे एवढे नियम झाले ते खेळाचे. कशाचे नियम झाले खेळाचे. आता जिंकण्याचे काय नियम असतील किंवा जिंकण्याचा रोल काय असेल तर समजून घेऊया. उद्या आहेत 10 किती आहेत 2 गटात 10 तर हे झटपट जो सगळ्यात पहिले 10 फुगे जे तर ते काढणार आणि फोडणार तर तो गट जो आहे तर तो विजयी होईल. पण त्याला स्कोअर किती मिळेल तर या गटानं जे आहे दुसऱ्या गटानं तर कदाचित तोपर्यंत 7च फुगे जर कधी फोडलेले असतील म्हणजे 60 ठोल आले तिकडे फुटले 8वा अर्ध्या मधात आहेत तरी किती पकडले जातील त्यांचे 7. तर किती फुगे फोडले त्यांनी 7 विजय फोडले 10 गॅप कितीचा आहे 3. तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. किती गुण दिले जातील 3. कळलं ठीक आहे. तर मग दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये आपण पाहणार आहोत की सगळ्यात जास्त जे तर ते गुणांनी कोण विजेता जे तर होतं. रेडी 3 स्टार्ट. गेला 2 नंबरचा नाही
8 वाजेला बरोबर आहे. चला 9वा चाललेला आहे. 9वा थांबा. 9वा गेलेला आहे. 9वा यांचा चालू आहे. 8वा लास्ट 9वा 10वा पास विजयी झालेला आहे आणि तो 2 गुणांनी जो आहे विजयी झालेला आहे. ठीक आहे, तर मला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला